तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज व्हिएतनाममध्ये कामावरती जाण्याचा तिसरा दिवस होता। तर त्यासाठी सकाळी लवकर उठून तयार होऊन कामावरती जायला निघालेलो। तर आज गेल्या गेल्या मला कटिंगचं काम दिलेलं। तर हा जो प्लॅटफॉर्म दिसतोय हा मशीनच्या असेंब्लीसाठी वापरायचा आहे। तर कटिंग करताना मी प्रॉपर सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी ग्लोव्स आणि सेफ्टी शूज घातलेले होते। तर आता कटिंग झालं त्यानंतर गेलो पुढे। तर हे काका आहेत, हे माझ्यासोबतच आलेले व्हिएतनामला। तर हे प्लास्टिक वेल्डर आहेत। तर यांना बोललो मला पण जरा शिकवा, जेणेकरून मला पण हे काम करता येईल आणि फ्युचरमध्ये याचा मला फायदा होईल। तर नंतर पुढे गेलो तर इथं फिरोजभाईचं वायरिंगसाठी पायपिंगचं काम चालू होतं। तर पायपिंगचं काम झाल्यावर फिरोजभाई बोलला आपण वायरिंग करूया। मी बोललो ठीक आहे। नंतर मग जेवायचा टाईम झाला होता, तर मग गेलो डीमार्टमध्ये काहीतरी खायला घ्यायला। तर इथं जे काही खाण्याचे पदार्थ होते सगळ्यांमध्ये नॉनव्हेज मिक्स केलेलं होतं। तर इथे बघू शकतात, इथे दोन मस्त क्यूट असे पप्पी होते। तर त्यांच्यासोबत थोड्या वेळ खेळलो, फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले। मग परत कामाला सुरुवात केली। तर इथं हा भाई वायरिंग करत होता। तर त्याला आल्या आल्या पहिले हॅलो केलं आणि तो बोलला मी तुला काय करायची वायरिंग ती सांगतो। त्यानंतर तो इथे बसून वायरिंगचं काम करत होता। तर तुम्ही बघू शकता त्याने हा जॅकेट घातलाय कूलिंगसाठी, भाईला लेच गरम होतंय वाटतं। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे पूर्ण मशीन्स दिसते तुम्हाला। तर त्यानंतर आता जायचा टाईम झाला होता। मग तयार होऊन निघालो आणि बोललो जाता जाता जे काय घ्यायचे ते सामान घेऊन घेतो आत्ताच। तर रूमवरती आलो तर या दोन पोरी इथं आलेल्या लय मस्ती करत होत्या। मस्त असा डान्स करून दाखवला त्यांनी आम्हाला। तर खूप मजा आली, खूप भारी वाटतंय व्हिएतनामला येऊन। तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर असाच सपोर्ट असून द्या। बाय।